गंभीर आजार आहे. म्हणजे नाही म्हणजे वाचणार नाहीच म्हणून सगळ्यांचे आशीर्वाद आणि हे म्हणून मी वाचलेले. पण त्या दरम्यान भरपूर आमचे हाल झाले. माझ्या मुलांचे पण भरपूर हाल झाले माझ्या आजारपणामध्ये. आणि या उत्कर्ष पतसंस्थेने येऊन मला डायरेक्ट घराच्या बाहेर काढलेले. मग तू फ्लॅट घेतलायस, त्या घरात राहतेस ना, तू काही तू करू शकतेस आणि कर्ज फेडू शकतेस. म्हटलं काही करायचं म्हणजे त्याचा काय अर्थ, म्हणे ते कशाला मी तुला सांगायला पाहिजे. बाईला घरातून अंगावल्या कपड्यावर कोण पोलिसांनी मॅडम होत्या त्यांनी हाताला धरून तिला बाहेर काढलं असं त्या सांगतात आहे. आणि मागं त्यांच्या ज्या कुठल्या मॅडम होत्या कोल्हापुरी काय आहेत त्या संचालिका आहेत, कोण आहे मला माहित नाही, कारण त्या ज्या ह्या महिलेला असं बोलल्या की तू एवढी देखणी आहेस, सुंदर आहेस, तुला सांगायची गरज नाहीये, कशाही पद्धतीने तू पैसे कमवून तू बँकेचं लोन क्लिअर कर, असं बोलणं हे फार निंदनीय आहे. शाहू फुले महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये एका महिलेचा असा अनादर करणं, सावित्रीची लेक आहे, जिजाऊची लेक आहे आणि तिचा असा अनादर करणं, पैशासाठी इतक्या खालच्या थराला बोलणं हे काही योग्य नाहीये. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय संविधान. सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की सहकार विभागामध्ये आपण आलो होतो आणि आपल्या या ताई आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचा काय प्रॉब्लेम आहे. त्यांचं घर लॉक करण्यात आलं. उत्कर्ष पतसंस्था वाई यांच्याकडून त्यांचं घराला टाळं मारण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात इथं आलेलो आहे. त्या ताई खूप आजारी असतात, त्यामुळं ते जे काय कर्ज होतं त्यांचं ते फेडलं न गेल्यामुळे त्यांनी डायरेक्ट त्यांना लॉक मारलेलं आहे. म्हणजे कसलीही मुदत न देता या ठिकाणी लॉक मारलेलं आहे. ताई, काय नाव तुमचं आणि काय प्रकरण आहे? माझं नाव वर्षा अविनाश राऊत. 2011 साली माझे मिस्टर एक्सपायर झाले. त्याच्यानंतर मी नोकरीला होते बाजार समितीमध्ये. पण 2022 साली मी प्रचंड अशा आजाराने खूप म्हणजे सिरियसच होते मी, त्यामुळे माझी नोकरी पण गेली त्या आजारामध्ये. आणि त्याच्यानंतर मी आता वर्षभर जवळजवळ मी घरात झोपूनच होते, मला चालता सुद्धा येत नव्हतं. मी उत्कर्ष पतसंस्थेचं कर्ज 2015 साली घेतलं होतं. कर्ज मंजूर केलं होतं 12 लाख रुपये. मागणी अर्ज माझा 12 लाख रुपये होता, त्यापैकी त्यांनी 11 लाख मंजूर केलं आणि त्यापैकी मला 9 लाख रुपयेच त्यांनी मला कर्ज दिलं. 2 लाख मला दिले नाहीयेत त्यांनी अजून. आणि आता हे मी आजारी असल्यामुळं माझ्याकडनं थोडंफार हे झालं, पण मी उत्कर्ष पतसंस्थेचे 12.5 लाख रुपये फेडलेले आहेत. तरी सुद्धा अजून मला उत्कर्ष पतसंस्था 19 लाख रुपये मागते. ते मी देऊ शकत नाही त्यांना. काय कारण आहे एवढे पैसे तुम्ही का थांबवले? काय कारण होतं पैसे न देण्याचं तुमचं कर्ज? मी आजारी होते, मला किडनी इन्फेक्शनचा आजार झालेला होता. त्याच्यामध्ये मला राजीनामा सुद्धा द्यावा लागला दवाखान्याच्या खर्चासाठी. म्हणजे त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती खूप हे, त्यामुळे मी नाही देऊ शकले. ताई खूप आजारी होत्या, त्यामुळे त्यांना हे कर्ज देता आलं नाही. आपण बघितलं की करोनाचा काळ होता, नोकऱ्यांचे प्रॉब्लेम होते. त्याच्यानंतर आपण बघितलं की जरा ह्यांच्या गळ्यावर दाखवा, गळ्यात क्लोजअप घ्या थोडंसं. त्यांच्या गळ्यावर हे जे काय मार्क आहेत ते दाखवा. काय हे कशासाठी? ते मला आजारी होते तेव्हा मी म्हणजे हे करू शकत नव्हते, अन्न काहीच म्हणजे कफ झाला होता, न्यूमोनिया झाला होता मला त्यात. ते पण हे कफ बाहेर मी काढू शकत नव्हते, तर इथून मला हे करून माझं सगळं हे केलेलं आहे डॉक्टरने. तेव्हा त्याचा गंभीर आजार हो, गंभीर आजार म्हणजे नाही म्हणजे वाचणार नाहीच म्हणून सगळ्यांचे आशीर्वाद आणि हे म्हणून मी वाचलेले. पण त्या दरम्यान भरपूर आमचे हाल झाले. माझ्या मुलांचे पण भरपूर हाल झाले माझ्या आजारपणामध्ये. आणि या उत्कर्ष पतसंस्थेने
येऊन मला डायरेक्ट घराच्या बाहेर काढलेले. तुम्ही बघितलं की या ठिकाणी विजय मल्ल्यासारखे लोक असतील, नीरव मोदी सारखे लोक असतील, ते बँकांच्या बँका अब्ज रुपये बुडवून या ठिकाणी गेलेले आहेत आणि लंडनमध्ये मौज मजा करतात. त्यांच्यावर आज तक 10 वर्ष झाले तरी कारवाई नाही आणि गरिबांवर कारवाई केली जाते या ठिकाणी. हे फार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या या भूमीमध्ये ही फारच दुरावस्था आहे. ह्याच्यावर ताईंवर जो छळ केलेला होता त्या मॅडम तुम्हाला काहीतरी बोलल्या होत्या, तो काय प्रकार होता? त्या कोल्हापुरे मॅडम 2000 साधारण 21-22 साली मला असंच कर्ज माझं राहिलं होतं भरायचं म्हणून त्यांनी मला बँकेत बोलवलं. मला त्या म्हणाल्या, तू दिसायला एवढी सुंदरच आहे ते, मग तू फ्लॅट घेतलायस, त्या घरात राहतेस ना, तू काही तू करू शकतेस आणि कर्ज फेडू शकतेस. म्हटलं काही करायचं म्हणजे त्याचा काय अर्थ? म्हणे ते कशाला मी तुला सांगायला पाहिजे. इतके म्हणजे घाण भाषेत त्या मला बोलल्या होत्या. म्हणजे आपण बघितलं की महिलांचा जो सन्मान आहे, हा सन्मान महिलांकडून अपमान केला जातो. अतिशय निंदनीय अशी भाषा केली जाते आणि ते पण उच्च पदावर असलेल्या, म्हणजे बँकेच्या त्या उच्च पदावर काहीतरी चेअरमन वगैरे काय असतील त्यांच्याकडनं ही भाषा असेल तर मग महाराष्ट्र हा जिजाईचा महाराष्ट्र आहे का? हा सावित्रीबाई फुलेचा महाराष्ट्र आहे का? हे बोलण्याची वेळ येते. ताई, हे जे प्रकरण आहे, तुम्ही आता आयुक्तांना भेटलेला आहात, काय वाटतं तुम्हाला? हे म्हणजे यांना न्याय मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न करत? आता आम्ही 2-3 वेळेस येऊन आयुक्त साहेबांना भेटलोय आणि परवा आलो त्यावेळेस आम्हाला आयुक्त साहेब भेटले नाही, साहेब नव्हते. तर त्यांचे रजिस्ट्रार जे आहेत सोबले साहेब, त्यांना भेटलो. तर बँकेच्या लोकांना आम्ही बोलवा म्हणून सांगितलं होतं की तुमच्या हिशोबामध्ये काहीतरी फरक असू शकतो. 9 लाख घेतलेत, 12.5 लाख त्या बाईंनी भरलेले आहेत आणि भरलेला असताना देखील तिला घराच्या बाहेर असं ऑर्डर काढणं 13/1ला ह्या बाईंनी अर्ज दिलेला आहे आयुक्त साहेबांना की साहेब मी हे कर्ज भरू शकत नाही, मी एवढे 9 लाख घेतले, 12.5 लाख भरलेले आहेत आणि पुढची माझी परिस्थिती नाहीये, मी आजाराने ग्रस्त आहे, विधवा महिला आहे, माझ्या डोक्यावर नवऱ्याचं छत्र नाही, माझी मुलं शिकत आहेत, असं निवेदन दिल्याच्या नंतर 13/1ला निवेदन दिलं आणि 3/2ला डायरेक्ट त्यांनी आदेश घेतले, कारवाई केली आणि त्या बाईला घरातून अंगावल्या कपड्यावर कोण पोलिसांनी, मॅडम होत्या, त्यांनी हाताला धरून तिला बाहेर काढलं असं त्या सांगतात आहे. आणि मागं त्यांच्या ज्या कुठल्या मॅडम होत्या, कोल्हापुरी काय आहेत, तिथल्या संचालिका आहेत, कोण आहे मला माहीत नाही, तर त्या ज्या ह्या महिलेला असं बोलल्या की तू एवढी देखणी आहेस, सुंदर आहेस, तुला सांगायची गरज नाही आहे, कशाही पद्धतीने तू पैसे कमवून तू बँकेचं लोन क्लिअर कर, असं बोलणं हे फार निंदनीय आहे. हे शाहू फुले महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये एका महिलेचा असा अनादर करणं, सावित्रीची लेक आहे, जिजाऊची लेक आहे आणि तिचा असा अनादर करणं, पैशासाठी इतक्या खालच्या थराला बोलणं हे काही योग्य नाही आहे. परंतु आता त्या बोलून झालेत 4-5 वर्ष, त्याच्यानंतरच त्या बाई एवढ्या आजारी पडल्या, खस्ता खाल्ल्या, त्यांनी त्या मानसिक तणावामध्ये आहेत आता सध्या. आता आम्ही तावरे साहेबांना भेटलो, तावरे साहेबांनी तात्काळ फोन लावला, सगळी परिस्थिती जाणून घेतली. तावरे साहेब म्हणले की लेखी मला देता येणार नाही, परंतु थोडीशी फार काही रक्कम तुम्ही भरून घराचं चावी द्या त्यांना, असं त्यांनी खंडागळे साहेबांना सांगितलं. खंडागळे साहेब खाली तिथले जे वसुली अधिकारी पवार म्हणून आहेत, त्याला 2 वेळेस आमच्या समोर फोन लावला, पण ते पतसंस्था, उत्कृष्ट पतसंस्थेचे जे अधिकारी एवढे माजलेले आहेत, एवढ्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन घेण्यास सुद्धा ते नकार देत आहेत. तिथून कोणतरी फोनवर आमच्या समोर सांगतोय की ते झोपलेले आहेत, म्हणजे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा फोन जातो तरी ती माजलेली संस्थेतले लोक फोन उचलत नाहीत. हे खूप वाईट आहे आणि एवढं का ते फोन उचलून बोलू शकत नाहीत. तर साहेबांनी त्यांना निरोप दिलेला आहे की बाबा ह्या बाईंकडनं आत्ता 50,000 रुपये भरून घ्या आणि त्यांना चावी द्या आणि जे काय असेल तिला मुदत वाढ करून तिचं घर तिच्या ताब्यात देण्यात यावा. ती पैसे फेडायला तयार आहे, ती नाही म्हणत नाही. 12.5 लाख भरलेले आहेत, अजून पतपिढी संस्था तिला 19 लाख मागती, त्याच्यामध्ये रकमेत तडजोड करा. आणि आता साहेबांनी त्यांची चौकशी लावलेली आहे,
त्यांचा हिशोब सगळा ज्या पद्धतीने घेतलेलं आहे व्याज ते सगळा हिशोब करणारे 2-3 दिवसात सगळा हिशोब समोर येईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय. ताई, त्यांची परिस्थिती आता अतिशय बिकट आहे. घर त्यांचं लॉक केलेलं आहे, याबद्दल काय म्हणजे परिस्थिती काय आहे? त्या अंगावल्या कपड्यावर बाहेर आहेत. त्या ताईंनी सांगितलं की आजूबाजूच्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांच्याकडनं त्यांनी साड्या घेतल्यात घालायला, कपडे घेतल्यात आहे आणि त्यांच्याकडं म्हणजे खाण्यासाठी देखील आता पैसा नाहीये. कशा तरी त्या आपल्या पुण्यामध्ये इथं रस्त्यावर झोपल्या होत्या आणि तिथं आम्ही त्यांना भेटलो की ताई रडत्यात, काय झालं, आणि त्याच्यामुळं आम्हाला त्यांची परिस्थिती कळली आणि त्यासाठी आम्ही 2-3 दिवस आयुक्त साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत. ताई थांबा नाही 2 मिनिटं थांबा. काय म्हणणं आहे, या ताईंना न्याय मिळवून देण्यासाठी काय काय करावं? प्रथमतः जय भीम जय संविधान. माता रमाई भीमाई व सावित्री माता व राष्ट्रमाता जिजाऊ या भारतातील सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करतो. या वर्षा अविनाश राऊताई यांच्यावर जो अन्याय जो झालेला आहे तो अतिशय भयानक असा अन्याय. त्यांनी 9 लाख कर्ज 11 लाखाची मागणी केली, 9 लाख त्यांच्या हातात दिलेले, 2 लाख त्यांचे FD ठेवली का त्यांनी कशाच्या आधारे ठेवली ते अद्याप यांना 2015 साली ते कर्ज घेतलेलं असा त्याचा खुलासा त्यांनी दिलेला आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने जबरदस्तीने यांना घरातून बेघर केलं. ते करत असताना कारवाई यांना शुगर आणि आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना इतका भयानक आजार आहे, त्यांना गळ्याला या ठिकाणी फार मोठं ऑपरेशन झालेले आहे, किडनीला झालेला त्रास आहे आणि या आजाराच्या कालांतरामध्ये त्यांनी ते कर्ज घेतलेलं आहे, त्या कर्जाची परतफेड करण्यामध्ये ते कुठंतरी थोडंफार मागं झालं. पण त्यांनी नियमावर त्यांनी बोट ठेवून त्यांनी पण नियम अतिशय चुकीच्या पद्धतीने राबवले. त्या ठिकाणी काही शंका नाही. सुरुवातीला त्यांनी कर्ज दिलंय किती आणि सेटलमेंटला मागतात किती. आता सुरुवातीला यांना बोलत होते की 18 लाख रुपये त्यांना वन टाइम सेटलमेंटसाठी द्या. त्याच्यानंतर त्यांनी 16 लाखाची मागणी केली आणि ज्यावेळेस आम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, लढा पुकारला या अन्यायाविरुद्ध, त्यावेळेस आता मध्ये ते 10 लाख रुपये द्या. अरे 10 लाख रुपये द्या, पण त्यांच्यात परिस्थिती आहे का 10 लाख रुपये देण्याची की? आणि घेतलेत किती? 9 लाख रुपये त्यांच्या हातात दिलेत आणि मग 9 लाखाची त्यांनी 12.5 लाख रुपये फेड केलेले असताना देखील हे 10 लाख मागतात. म्हणजे कुठल्या पद्धतीने कुठल्या दिशेने ही पतसंस्थाने ह्या अशा बँका ज्या मुजोरी पद्धतीने काम करतात. तर माझं या ठिकाणी आज अशी मागणी आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने जे असे काम करणाऱ्या पतसंस्था आहेत यांचं प्रथमतः यांची जी मान्यता आहे, यांची जी नोंदणी आहे, यांची बरखास्त झाली पाहिजे की जो मनमर्जीने जो एक जुलमी हुकुमशाही पद्धतीने जे या पतसंस्था या बँका ज्या काम करतात त्यांना कुठंतरी चाप बसेल आणि यांना तात्काळ त्या बँकेने यांचं जे आहे लॉक उघडून त्यांना घरामध्ये प्रवेश करून द्यावा की जेणेकरून यांच्या जीवितास कुठल्या प्रकारची हानी होऊ नये. कारण काय त्या घरामध्ये यांचे सर्व औषधं, यांचे डॉक्युमेंट सगळं त्या ठिकाणी घरात यांच्या कपडानिशी बाहेर काढलेले. तर यांना तात्काळ त्या पतसंस्थेने ती मागणी मंजूर करावी. आताच या सहकार आयुक्त साहेबांशी आमची या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यांनी तात्काळ फोन करून खाली सगळे आदेश दिलेले की यांना मदत करा. आणि असं दिलेलं असताना देखील सुद्धा ती मुजोर पतसंस्था तिथले संचालक जे आहेत ते त्यांनाही दाद देण्यास तयार नाही. तर यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी मागणी करतो आणि एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो.